कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माहिती मला लीला, जे काय झालं ते खूप अनफॉर्च्युनेट होतं, पण मला हे माहिती आहे की तू मुद्दामून कोणाचंही वाईट करू शकत नाहीस। दुर्गाला तुझ्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग झाली म्हणून त्यामुळे ती तुला ब्लेम करते, बाकी काही नाही। पण मी तिच्याशी बोलेन, तिला समजाय आणि ती समजेल, सगळं ठीक होईल। आय प्रॉमिस यू। अभी किती गोड फॅमिली आहे ना। इन द फ्युचर आपल्याकडे बघून पण लोक म्हणतील ते परफेक्ट फॅमिली आहे ना। अभी तुम्ही चक्क पब्लिक मध्ये माझ्या खांद्यावर हात ठेवताय? हो, पब्लिक मध्ये मी माझ्या बायकोला किसी करू शकतो। अभी काय करताय? काय करतो म्हणजे? हे बघ, तुला छोटी लीला हवी असेल ना, तर नुसतं ओटी ओटी काम नाही चालणार। मला फक्त छोटी लीला नाही, मला छोटा अभी पण हवाय। हो, माझं ठरलंय, आपल्याला ना दोन दोन एकदम गोड बाळे होणार आहेत। तुमच्यासारखीच एकदम परफेक्ट आणि माझ्यासारखीच खूप मस्तीखोर। आणि माझी तर नावं पण ठरली आहेत। हे बघा, मुलगी झाली तर अभिला, मुलगा झाला तर अभिलाष। आणि ना आपण एक काम करूया, आपण ना मुलगा झाला ना तर त्याची रूम अशी छान ब्लू पेंट करू, आणि मुलगी झाली तर पिंक करू, आणि जर ट्विन झाले ना तर आपण असं ना रोज सेम सेम कपडे घालायचो, इतके गोड दिसतील ना। आणि माझं ते ठरलंय, त्यांना आपण छोटे छोटे सायकल्स घेऊ, सायकल। पुढचं स्कूल कुठल्या स्कूलमध्ये टाकायचं आपण, आणि मग नंतर हायर एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, मग त्यांचं लग्न होईल, त्यांना मुलं होतील, आपल्या ग्रँडचिल्ड्रनची नावं पण ठरवावं लागतील आपल्याला। अभि, चेष्टा करू नका माझी। अगं चेष्टाने खरंच बोलतोय, तुझ्या डोक्यात आपल्या फ्युचर फॅमिलीचं अख्खं ब्लू प्रिंट रेडी आहेच रेडी। आणि मला माहिती आहे, आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत। नक्कीच होणार आहे, आपली परफेक्ट फॅमिली होणार लीला। हाय, आलोच मी। हो, आलो, निघा। काय झालंय काय? तिला घरीच आता। डॉक्टर, नक्की काय झालंय? बीपी शूट झालंय आणि अशक्तपणामुळे चक्कर आलीये। पण मला वाटतं की काही ब्लड टेस्ट करून घेणं पण गरजेचं आहे, त्याच्याशिवाय मला काही सांगता येणार नाही। काही सिरियस नाहीये ना डॉक्टर? नॉट एट ऑल, पण पेशंटची हिस्ट्री बघताना काही ब्लड टेस्ट करून घेणं मला गरजेचं वाटलं, म्हणून मी काही ब्लड टेस्ट सजेस्ट केले आहेत। रिपोर्ट्स आल्यावर कळेलच आपल्याला, पण काही काळजीचं कारण नाहीये। मी लॅबमधनं कोणाला तरी ब्लड कलेक्ट करायला पाठवते। आराम करा आणि नीट खा। मी काही गोळ्या लिहून दिल्या, त्या लगेच मागवून घ्या। हो। डॉक्टर, रिपोर्ट्स कधीपर्यंत येतील? उद्या सकाळपर्यंत येतील रिपोर्ट्स। आम्ही आलोच डॉक्टरांना सोडून। मजा या डॉक्टर।
कसं वाटतं दुर्गा? आय एम फाईन. पण अशी कशी अचानक चक्कर आली तुला? एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारताय? हे सगळं तुमच्यामुळे झालंय आणि तुमची एवढी हिंमत की तुम्ही तरी हा प्रश्न विचारताय. तुम्ही प्लीज इथून निघून जा, नाही तर दुर्गा बहिणींना अजून त्रास होईल. काय कळलंच नाही, असं अचानक चक्कर आली रे तिला. आई डॉक्टर म्हणाले ना रिपोर्ट्स येतील, मग कळलंच. तू काळजी करू नकोस. हो, देवाला काळजी. बहिणी, तुम्ही म्हणाला आता तुम्ही ट्रीटमेंट परत चालू केली आहे, त्याचीच रिॲक्शन नाही आहे ना ही? किशोर, दुर्गाची काळजी घे आणि काय लागलं तर मला सांग. हो. आई, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. आणि लीला? लीला कुठे? पार्टनर, काय घडतंय हे घरात? प्लीज प्लीज तू दुर्गाला बरं कर. आधीच माझ्यामुळे तिला खूप त्रास झालाय, तर प्लीज तिला अजून दुखवू नकोस. हे बघ पार्टनर, तू काही कर, पण तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येऊ दे. रिपोर्ट्स आले पाहिजे की. मी हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारू का? रिपोर्ट्स ऑन द वे आहेत, येत आहेत, आता पोचतीलच. येते सर. दुर्गा जागीरदार यांचे रिपोर्ट्स आलेत. एजे, काय झालंय? तुम्ही काही बोलत का नाही आहात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.